मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नाही आहे. उलट मी धन्यवाद म्हणेन त्यांना की तुम्ही ही चूक माझी दाखवून दिलीत आणि ही चूक तुम्हाला सुधारलेली दिसेल सिनेमामध्ये. मी इमिजिएट टीमला सांगितलं की अरे म्हटलं एवढी मोठी चूक तुमच्या लक्षात कशी नाही आली. त्यांनी पण माझी माफी मागितली. म्हणजे प्लॅनेट मराठीवरती मोठी अनाउन्समेंट तुम्ही केली आहे की जी चूक टीजरमध्ये झाली ती सुधारून सिनेमात आपल्याला ती सुधारलेली दिसेल. खूप घाणेरड्या लेवलला जाऊन जर कोणी बोललं आपल्याला किती त्रास होईल सांगा बरं. एक दबक्यावादात चर्चा अशी पण सुरू आहे की धर्मवीर 2 हा शिंदे साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आला आहे. मी माझं स्टेटमेंट आहे म्हणजे एक नाही 100 हृदयाचा आणि एका शरीराचा माणूस कोण असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. गर्दीत मी असा उभा होतो बाजूला. दिघे साहेब माझ्या एका मित्राच्या दुकानाच्या उद्घाटनाला आले होते. ते पुढे गेले परत वळले आणि त्यांनी मला बोलवलं आणि खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले तुझं आज ते नाटक नाही का तुझं एका तू साऊथ आफ्रिकन सिनेमात पण काम केलं. फ्री स्टेट. फ्री स्टेट आणि आपण म्हटलं तर आपलं इंग्लिश आपल्याला सुरू झाला बसण्याचा खेळ हा मारो गप्पा गमती जमतीच्या सुरू झाला खेळ गमतीचा खेळ. हॅलो दादा कशा आहात? फर्स्ट क्लास. काय चाललं? तयारी जोरात ऑगस्ट जोरात झाला टीजर. चांगला झाला ना. अरे मस्त 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 मस्त. अबे ट्रेलर देख. टेलर. हाय गाईज, मी कपिल देशपांडे, विश्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत चला बसूया या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्या बसूया म्हणजे वेगळ्या अर्थाने नाही आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार. आज आपल्यासोबत असणार आहे उत्तम अभिनेता आणि आता निर्माता मंगेश देसाई. त्यांच्याशी आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या आहेत. नमस्कार मंगेशदा, खूप खूप स्वागत चला बसूयामध्ये. कसं वाटलं बाय द वे नाव? तुझे रिॲक्शन्स कळलं. चला बसूया. चला बसूया. चहा प्यायला बसायचं आपल्याला. बसण्याची हे बघ मुद्दा दोन आहे. मुद्दा बसूया आहे कारण बसल्यावर जी चर्चा होते तीच खरी चर्चा असते. खूप आपल्याला तात्विकने बोलायचं आहे. कॉन्ट्रोवर्सी पण घुसायचं नाहीये. फक्त गप्पा मारायच्या आहे चहा पिता पिता. हे कॉन्ट्रोवर्सी काही नाहीच आहे आयुष्यात माझ्या. जो कुछ है सब क्लीन है. तो चला बसूया. बिलकुल. चलो चला. सोबत आज आपल्यासोबत असणार आहे मंगेश देसाई. दादा, खूप खूप स्वागत तुझं. धन्यवाद. चहा घेऊ शकतो बरं आपण बोलता बोलता आपल्याला? हो बसून हे करायचं आहे ना आपल्याला. माझा पहिला प्रश्न आता आपण सुरुवात इथूनच करूया की मंगेश देसाई, छत्रपती संभाजीनगर ते मुंबई व्हाया ठाणे, हा प्रवास तुझा खूप खडतर होता. खूप संघर्ष तू बघितलास. म्हणजे मुंबईत जेव्हा तुझा स्ट्रगल सुरू झाला तेव्हा अनेकदा जेवणाचे पैसे नसायचे, राहायला जागा नव्हती. पण आज या संघर्षावरती मात करून एक मराठवाड्यातला मुलगा यशस्वी अभिनेता तर बनलाच, पण आता एक उत्तम निर्माता देखील झालाय. तर मला याबद्दल हे बघ काय मुळात संभाजीनगरवरनं इकडे ये असं मला कोणी आमंत्रण दिलेलं नव्हतं. मला या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं अभिनेता म्हणून. तशी मला गती दिसत होती. मी तिकडे जेव्हा एकांकिका स्पर्धा करायचो किंवा पथनाट्य स्पर्धांमध्ये सहभाग असायचा, फेस्टिवल्स करायचो, राज्यनाट्य स्पर्धा करायचो, तेव्हा मला अनेक लोक असं सांगायचे की तू मुंबईला जा, तू प्रोफेशनल आर्टिस्ट आहेस. मला तेव्हा प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा व्यावसायिक अभिनेता त्याचा अर्थ मला कळला नव्हता. पण नंतर माझ्या गोष्टीशी लक्षात आले की कदाचित व्यावसायिक नट किंवा प्रोफेशनल ॲक्टर म्हणजे पैसे घेऊन काम करणारा. त्याची जी कला आहे त्या कलेचा त्याला काहीतरी मोबदला मिळतो म्हणून त्याला प्रोफेशनल किंवा व्यावसायिक नट म्हणलं जातं. मी इकडे आलो. आता बघ, कुठलाही क्षेत्र असो, म्हणजे अभिनेता असो, कुठल्या कंपनीत काम करणारा असो, परीक्षेचा अभ्यास करणारा असो, स्ट्रगल आयुष्यात आहेच आहे. स्ट्रगल काही कमी नाही कोणाच्याच आयुष्यात. फक्त आमच्या आयुष्यातला स्ट्रगल का दिसतो? कारण थोडंसं ग्लॅमरस फील्डमध्ये असतो म्हणून. पण संघर्ष हा असावा. म्हणजे जेव्हा मी इथे आलो संभाजीनगरवरनं तेव्हा मला वडिलांनी 2000 रुपये जे आईने जमा करून ठेवले होते ते मला दिले होते की हे तुला मी 2000 रुपये देतोय, बघ कसं जमेल ते. पण त्यांच्या बोलण्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांच्या बोलण्यात हे येतं आहे की मी फार तुला आर्थिक मदत करू शकणार नाही. आणि बरोबर आहे, ते माझे वडील अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत होते, पण एकदम काय म्हणता येईल त्याला स्ट्रेट फॉरवर्ड
आणि कामास काम करणारं असं ते व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप पैशाची अपेक्षा करणं पण चुकीचं होतं मला. पण म्हणतात ना, मुंबई प्रत्येक गोष्ट शिकवते माणसाला. फक्त मुंबईला तुम्ही दिसला पाहिजे, तुम्ही किती पेशन्स ठेवताय, किंवा मुंबईला हे दिसलं पाहिजे की याच्यातली जेन्युनिटी काय आहे, तरच मुंबई म्हणते यस तू माझा आहेस, आता मी तुला देते. तसंच झालं. म्हणजे मी आमदार निवासात राहत होतो, झोपायला जागा नव्हती, जेवण साधारणतः 7 रुपये पूर्ण दिवसाचं जेवण असायचं. पण त्या गोष्टी मला आता आठवल्यानंतर मला त्याचा अवडंबर करावा असं अजिबात वाटत नाही. उलट मला असं वाटतं की त्या आठवणी आहेत, त्या आठवणी आपल्या मनात साठवून राहायला पाहिजेत. म्हणजे आपला पाय चुकून कुठेतरी पडत असेल तर त्या आठवणींनी तो पुन्हा जागेवर येतो. आणि त्या सगळ्यात छान आठवणी आहेत. त्या काळामध्ये मला जी माणसं भेटली, त्या माणसांमुळे कदाचित माझा कॉन्फिडन्स वाढला. त्या माणसांमुळे कदाचित मी आजही 4 लोकांबद्दल मला आत्मीयता वाटते. म्हणजे माझी मानसिकता बदललेली नाही. म्हणजे निर्मिती सावंत असेल, किंवा सतीश पुळेकर सर असतील, अविनाश नारकर असेल, अशोक नारकर काका असतील, स्वाती चिटणीस असतील, ही सगळी माणसं मला तेव्हा भेटलेली आहेत. बरं, तेव्हा काही हे खूप मोठे ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस अशातला भाग नाही आहे, पण यांनी त्या काळामध्ये मला जो सपोर्ट केला, जे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळेच आज जे काही आहे ते आहे. म्हणजे आजही अविनाश नारकरनी मला 1000 रुपये उधार दिले होते, ते अजूनही मी अविनाश नारकरला दिलेले नाही आहेत. म्हटलं ही उधारी माझ्याकडे राहू दे, म्हणजे माझ्या एक लक्षात राहील की कोणाचं तरी कर्ज आहे माझ्यावर जे मला फेडायचं आहे. अशी खूप लोक मला भेटली, आणि त्या लोकांमुळेच कदाचित मला असं वाटतं की माझा नंतरचा संघर्ष किंवा नंतरचा काळ हा संघर्षविना किंवा कमी संघर्षविना गेला असं म्हणूया. मराठवाड्याची उत्तम एक आपण म्हणता की पार्श्वभूमी आहे की उत्तम अभिनेता, लेखक, दिग्दर्शक तिकडनं आले. आणि आज त्याच मंडळींच्या यादीत आपण एक मंगेश देसाई हे नाव पण बघतो. तर जेव्हा तू मुंबईत आला होतास, तुझा स्ट्रगल सुरू होता, तेव्हा तू विचार केला की आजपासून 25 वर्षांनी आपण जेव्हा मागे वळून बघू तेव्हा आपण पण ह्या यादीत असू किंवा आपल्याला एवढं यश मिळेल? नाही, अजिबात नाही. म्हणजे निर्माता म्हणून असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हां, मला असं वाटत होतं की एक एस्टॅब्लिश अभिनेता, एक उत्तम अभिनेता म्हणून नक्की आपलं नाव लौकिक असेल असं मला वाटत होतं. हा माझा कॉन्फिडन्स होता. ते कधी होईल याचे प्रश्न मला अनेक वेळा पडले. म्हणजे मला असं वाटलं की जेव्हा माझा खेळ मांडला आला, रिलीज झाला, तेव्हा मला असं वाटलं की हा चित्रपट मला अभिनेता म्हणून खूप छान एस्टॅब्लिश करेल. पण तो काळ निघून गेला. मग एक अल्बेला आला विद्या बालन मॅडम बरोबर, तेव्हाही मला असं वाटलं की हा सिनेमा मला अभिनेता म्हणून एस्टॅब्लिशमेंटसाठी खूप मदत करेल. तोही सिनेमा गेला, तरी काही घडलं नाही. पण माझी धडपड चालूच होती. एक अभिनेता म्हणून वेगवेगळी कामं करायला मला खूप आवडतात. त्याच पठडीत न राहता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. वेगळं करण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही वेगळं करत राहिलात तर तुम्हाला प्रयोग वेगळे करता येतात. तुम्ही तेच करत राहिलात तर तुमचे प्रयोग थांबतात. आणि आपण कला कोणासाठी करतो? आपण कला नेहमी प्रेक्षकांसाठी करतो. आपण प्रेक्षकांना जर आनंद नाही दिला तर मला वाटतं त्या कलेला काही अर्थ नाही. त्यामुळे वेगवेगळं काम करायचा प्रयत्न करत होतो तो. पण स्टेज अशी आली की अभिनेता म्हणून एस्टॅब्लिश झालो, नो डाऊट. पण आजही मला असं वाटतं की अभिनेता म्हणून मला जी प्रसिद्धी हवी होती किंवा अभिनेता म्हणून मला जे प्रेक्षकांकडून खूप ॲप्रिसिएशन हवं होतं, त्यात खूप पर्सेंटेज खाली आहे, म्हणजे आता निर्माता म्हणून झालेलं आहे. मग अशी उल्लेख तू केलास की आमदार निवासात तू आला तेव्हा सुरुवात, तर माझी पण सुरुवात तशीच होती. त्यामुळे मला आमदार निवास, अरे आमदार निवास म्हणजे आपल्या गरिबांचं 5 स्टार हे हॉटेल म्हणूया आपण. तू आता मग अशी एक अल्बेलाचा उल्लेख केलास. सुरुवातीच्या काळात तुझ्यावरती विनोदी अभिनेता शिक्का बसला होता. हो. त्याच्यानंतर तू अनेक धीरगंभीर भूमिका केल्यास, त्यातलं खेळ मांडलेला. त्यातली भूमिका तुझी खूप वेगळी होती आणि चाकोरी एका चौकटीमधून बाहेर निघून एक वेगळा प्रयोग तू केला होता. कट टू आता मागचे 2 वर्षे जर का आपण बॅक टू गेलो तर त्यात पण तुझ्या खूप वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. म्हणजे खलनायक पण तू जजमेंटमध्ये खलनायक पण तू साकारला होतास. तर काय वाटतंय अभिनेता म्हणून की वर्तू हे आता पूर्ण झाला का, की तो जो शिक्का बसला होता विनोदी अभिनेता मंगेश देसाई? नाही, मुळात ना तुला सांगू का, विनोदी अभिनयाकडे मी वळलो. माझं पहिलं जे नाटक आहे ना
सतीश पुळेकर आणि स्वातीताईंबरोबर, स्वाती चिटणीस त्यांच्याबरोबर. त्या नाटकाचं नाव आहे हॅपी बर्थडे. अत्यंत सिरियस नाटक होतं आणि मी तुला सांगतो त्या नाटकासाठी मला उत्कृष्ट सहाय्यक अभिनयाचे बरेच पारितोषिकं मिळाली होती नाटकाची. त्याच्यानंतर मी दुसरं नाटक केलं होतं राहिले दूर घर माझे. ते सुद्धा सिरियस पद्धतीचं होतं, त्यात सुद्धा मला अवॉर्ड मिळाले होते. पण एक गोष्ट माझ्या तेव्हा लक्षात आली, मी नाटकावर जास्त कॉन्सन्ट्रेट करत होतो, सिरियलच्या मागे फार धावत नव्हतो. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या पद्धतीची जी नाटकं आहेत, फॅमिली ड्रामा, सिरियस ड्रामा, सोशल ड्रामा, हे खूप कमी होत आहेत. आणि ते जर कमी झाले तर मी सर्व्हाइव्ह कसा होणार? मग आपण अशा ठिकाणी उडी मारली पाहिजे किंवा असं काहीतरी केलं पाहिजे, निदान महिन्याला थोडेफार पैसे तर मिळाले पाहिजेत खायला. म्हणून मला ना या विनोदी नाटकांकडे वळावं लागलं. आणि त्यातलं माझं पहिलं नाटक होतं विनोदी नाटकांमधलं, सांगतो तुला, सगळेच एकापेक्षा एक. मी आणि संतोष पवार आणि मकरंद अनासपुरे असे तिघं त्या नाटकात होतो. पहिली कमाई किती होती म्हणजे मुंबईत आलेल्या नाटकात? माझी पहिली कमाई 100 रुपये. हॅपी बर्थडे नाटकाचं माझं पाकिट होतं 100 रुपये. आणि पहिल्या महिन्यामध्ये काहीतरी 15 प्रयोग झाले, दुसऱ्या महिन्यात 7, तिसऱ्या महिन्यात नाटक बंद झालं. 100 रुपयापासून माझी सुरुवात झाली. आणि मी म्हटलं ना तुला की मला इकडे वळावं लागलं, पण मला त्याचं दुःख नाही. कारण त्याच्यामुळे एक गोष्ट घडली की अरे हा सिरियस भूमिका पण करतो आणि हा विनोदी भूमिका पण करतो. आणि त्या विनोदी भूमिकेमुळेच मला जे पुढचं नाटक मिळालं जाऊबाई जोरात, ज्या नाटकामुळे माझी एस्टॅब्लिशमेंट झाली, विनोदी अभिनेता म्हणून माझी एस्टॅब्लिशमेंट झाली. मला यात काहीच हे नाही, उलट अभिमान आहे. कारण सिरियस काम करणं खूप सोपं आहे, विनोदी काम करणं फार कठीण. कारण तुम्ही परीक्षकांना हसवता तुमच्यावर प्रेक्षक हसण्याची वेळ येऊ शकते, इतकं अवघड आहे हसवणं. पण जाऊबाई जोरात नंतर कॉमेडी अभिनेता म्हणून मला लोक ॲक्सेप्ट करायला लागले किंवा निर्माते पण बोलवायला लागले. मग मी फू बाय फू सुरू केलं, मग फू बाय फूमध्ये काम केलं, टिकल ते पॉलिटिकल केलं. पण माझा पिंड मुळात वैविध्यपूर्ण भूमिका कराव्यात असाच वाटणार असल्यामुळे मी एका स्टेजला जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कॉमेडीमध्ये खूप वाहवत चाललो आहे किंवा कॉमेडी भूमिकाच आपण सगळं करतोय, तेव्हा मी स्वतःला थांबवलं. मी हे करू शकतो, मी जे करूच शकत नाही त्याचं मला आता ट्राय करायचं आहे. मग मी पहिलं विलन केला. त्याआधी मला विलन म्हणून कोणीही कधीही बोलवलेलं नव्हतं. पण तो सिनेमा आला, म्हटलं मी करतो विलन. मी तो विलन केला. त्या सिनेमाला सुद्धा उत्कृष्ट खलनायकाचे पारितोषिक मी मिळवलं. काय कधी कधी प्रेक्षकांमुळे सुद्धा आपल्याला ते करावं लागतं आणि कधी कधी आपण त्यातनं बाहेर पडत नाही. प्रेक्षकांना आपण तसं करतोय म्हणून आवडतो आणि प्रेक्षकांना आपण तसे आवडतोय म्हणून आपण दुसरं काहीच करत नाही. पण आपण जर प्रेक्षकांना असं हे बघा मी हे करू शकतो, तर मला असं वाटतं की हळूहळू प्रेक्षक त्या दिशेने पण तुमच्याकडे बघायला लागतात. आणि आता प्रेक्षक भयंकर हुशार झालेला आहे रे, तुम्ही फसवू नाही शकत त्यांना. म्हणजे त्यांच्या करेक्ट लक्ष देतं की हा अति अभिनय करतोय, याला बाजूला करा, किंवा याचा सिनेमा बघूया नको, याचं नाटक बघूया नको. हा ओव्हर सगळंच ओव्हर करायला लागला. हा मेलोड्रामा ओव्हर करतो, हा कॉमेडी ओव्हर करतो, हा सिरियस ओव्हर करतो. मग याच्याकडे पाठ फिरवली पाहिजे. प्रेक्षक अत्यंत हुशार झालेला आहे आणि हाच प्रेक्षक आपल्याला अपेक्षित होता. तू आता जाऊबाई जोरात नाटकाचा उल्लेख केलास. मला वाटतं ह्याच नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी आय थिंक दिघे साहेबांनी तुझी पहिल्यांदा दखल घेतली. मार्मिकच्या वर्धापन दिनाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब दोघे सुद्धा प्रयोगाला बसलेले होते. आणि त्यावेळेला मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, त्यांचा आशीर्वाद मी घेतला. पण दिघे साहेब तेव्हा मला भेटले नाहीत. पण म्हणतात ना योग जेव्हा जिथे घडायचा असतो तेव्हा तिथे बरोबर योग घडतो. त्याच्यानंतर बरोबर 8 दिवसानंतर माझी आणि दिघे साहेबांची भेट झाली. आणि दिघे म्हणजे मला अजूनही तो दिवस आठवतो की गर्दीत मी असा उभा होतो बाजूला. दिघे साहेब माझ्या एका मित्राच्या दुकानाच्या उद्घाटनाला आले होते. ते पुढे गेले, परत वळले आणि त्यांनी मला बोलवलं आणि खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, तुझं आज ते नाटक नाही का तुझं? म्हटलं नाही साहेब, तू चांगलं काम करतो, तू चांगलं काम करतो, तू तुझ्याबरोबरचं पण चांगलं काम करतो मकरंद, तुमचं नाटक चांगलं आहे. असं बोलत बोलत आम्ही 2 मजले चढलो
आणि त्याच्या उद्घाटनाला गेलो. म्हणजे बघ, तुमचा योग जर जुळून यायचा असेल, मी नेहमी डेस्टिनीला मानतो. आपण म्हणत असतो मैंने ये किया, मैंने वो किया, मी हे केलं, माझ्यामुळे घडलं, असं काही नसतं रे. ही डेस्टिनी आहे, प्रारब्ध आहे. प्रारब्धात जे आहे ते घडणार. मी औरंगाबादला संभाजीनगरला परत जाणार होतो 2दा, पण मला परत डेस्टिनी इकडे बोलून आणलं. कारण डेस्टिनी म्हणले नको जाऊस, तू थांब मुंबईत. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे काम करत राहावं, बरोबर आपल्याकडनं चांगलं काम घडतं असा माझा विश्वास आहे. जेव्हा तुझी धर्मवीर आनंद दिघे साहेबांसोबत पहिली भेट झाली होती, तेव्हा विचार केला होता की पुढे जाऊन आपण यांच्याच आयुष्यावर चित्रपट बनवू, आपण निर्माता होऊ, आणि हा विचार तुझ्या डोक्यात कसं काय आला की आपण धर्मवीरची निर्मिती करूया, साहेबांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर आणू? हे बघ, मी तेव्हा इतका माझी इतकी परिस्थिती बिकट होती की 100 रुपयाची नाईट मिळायची आणि त्यावर गुजराण कसं करायचं हा मला नेहमी प्रश्न असायचा. त्यामुळे दिघे साहेबांवर आपण सिनेमा करू किंवा मनात तो आणणं पण माझ्याने शक्यच नव्हतं काहीच. दिघे साहेबांवर सिनेमा करावा असं मला का वाटायला लागलं माहिती का? त्याचा आनंद आश्रम आहे ना, तिथनं माझं रोज येणं जाणं असायचं. बस तिकडनं जायची किंवा रिक्षा तिकडनं जायची. मला ना सतत प्रश्न पडायचा की एवढी गर्दी का इथे? रात्री गर्दी, दिवसा गर्दी, गर्दी का इथे? इथे असं कोण आहेत? आणि माझ्या मित्राला विचारलं, हे कधी, हे मला भेटायच्या आधी, मला दिघे साहेब भेटायच्या आधी, म्हटलं तिथे प्रचंड गर्दी असते रे, ते काय आहे तिथे? तर त्यांनी सांगितलं, अरे तिथे आनंद आश्रम आहे आणि तिथे धर्मवीर आनंद दिघे साहेब बसतात. म्हटलं मग ते काय करतात? तर तो म्हटला, अरे धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे तू त्यांच्याकडे जायचं कुठली समस्या घेऊन, प्रॉब्लेम सॉल्व. म्हटलं यार म्हणजे खूपच मोठा माणूस आहे. आणि मला तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मला माहिती होते, कारण संभाजीनगरला माझं घर जिथे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर सामनाचं कार्यालय होतं. आणि योगायोगाने त्या कार्यालयामध्ये प्यूनपासून ते संपादकापर्यंत सगळे माझे मित्र होते. त्यामुळे मी रेग्युलर तिकडे जायचो. कॉलेज सुटलं की तिकडे जाऊन बसायचो मी गप्पा मारायला. आणि तिथे मी पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना बघितलं होतं. त्यामुळे ते मला माहिती होते की शिवसेनेचे आहेत. आणि त्या मित्रांनी पण सांगितलं की हे पण शिवसेनेचे, ठाणे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. आणि क्युरियोसिटी वाढायला लागली की या माणसाला आपण भेटलं पाहिजे, यांना भेटलं पाहिजे. आणि त्यांची भेट झाली माझी त्याच मित्राच्या दुकानाच्या ओपनिंग. आता त्यांना बघितल्यानंतर स्वाभाविकच आहे, आपण एखाद्या माणसाबद्दल एवढं पॉझिटिव्ह ऐकतो, नंतर त्या माणसाला भेटतो, त्यानंतर एक अटॅचमेंट किंवा एक क्युरियोसिटी निर्माण होते. आणि हळूहळू ना धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल मला नकळतपणे असं कोणाला तरी विचारावं वाटायला लागलं. मी बोलायचो, पेपरमध्ये काहीतरी बातमी वाचायचो, असं काय. तेव्हा दूरदर्शन होतं, दूरदर्शनवर काहीतरी, मग त्यांचा टेंबी नाक्याचा दहीहंडी त्याविषयी मला कळालं, नवरात्र उत्सव. हळूहळू ती क्युरियोसिटी निर्माण व्हायला लागली. आणि 2013 साली खेळ मांडला सिनेमा बघायला आपले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि संजय राऊत साहेब हे दोघे पण आले होते. आणि माझा तो सिनेमा बघितला आणि बघून आम्ही खाली आलो आणि अशी चर्चा झाली की दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. दिघे साहेबांवर हे सिनेमा होणं फार गरजेचं. ही 2013ची गोष्ट आहे. बरोबर. आणि अचानकपणे म्हणजे माझ्याकडे शिंदे साहेबांनी माझ्याकडे बघितलं, तर मला असं वाटलं की कदाचित खेळ मांडलामधलं माझं काम बघून यांना असं वाटत असेल की तू तो रोल करावा, आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे बघितलं की काय. पण माझे मनातनं ते सतत येत होतं की दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे, दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. माझ्या खेळ मंडळाचे जे निर्माते होते अशोक नारकर सर, त्यांना पण मी बोललो होतो, म्हटलं दिघे साहेबांवर आपण सिनेमा करूया. आणि ती गाडी म्हणजे तो थॉट सुरू झाला. 2014ला प्रयत्न झाला, 2017ला झाला. जसजसे प्रयत्न होत गेले ना तसतसं माझ्या मनात पक्क होत गेलं की आपण दिघे साहेबांवर सिनेमा करायचा म्हणजे करायचा. कारण तोपर्यंत मी खूप घुसलो होतो. मी त्यांचे किस्से ऐकायला लागलो होतो, त्यांना भेटलेल्या लोकांबरोबर भेटायला लागलो होतो. माझी अटॅचमेंट सुरू झाली. शिंदे साहेबांबरोबर माझं भेटीगाठी सुरू झालेल्या. 2008 पासून माझी आणि शिंदे साहेबांची ओळख आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा चर्चा व्हायची,
मारे दिघे साहेब असताना असं व्हायचं, दिघे साहेबांनी हे केलं असतं, दिघे साहेबांनी ते केलं असतं, आता असं घडलं असतं, मग दिघे साहेबांनी अशी अशी मदत केली होती. म्हणजे जेव्हा आम्ही भेटायचो ना, मी मुख्यमंत्री शिंदे साहेब किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत सचिन जोशी वगैरे, आम्ही सगळे भेटायचो, यावरच चर्चा व्हायची रे, दुसरी चर्चाच नाही व्हायची. आणि ते प्रयत्न सुरू झाले होते. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. कोविड काळामध्ये मी शिंदे साहेबांना सहज भेटायला गेलो, असंच खूप दिवस झाले भेट नाही म्हणून, नमस्कार करूया, कसे आहात साहेब वगैरे. कारण थोडे दिवस आधी मला कळलं होतं ते ज्युपिटरला ॲडमिट आहेत, म्हणून बरे आहात का म्हणून भेटायला गेलो. आणि गप्पा वगैरे झाल्या आमच्या. आणि मला म्हणाले, अरे तू दिघे साहेबांवर सिनेमा करणारच की नाही. म्हटलं साहेब माझी तर खूप इच्छा आहे, मला सगळं म्हणजे जे जे फीडबॅक पाहिजे होते सगळं मला मिळालं, माझ्याकडे सगळं मटेरियल रेडी आहे, मी फक्त तुम्ही एकदा मला ग्रीन सिग्नल द्या. कारण दिघे साहेबांनंतर जिल्हा प्रमुख म्हणून शिंदे साहेबांनीच ती धुरा सांभाळली होती. तुमची परमिशन मला पाहिजे. उद्या माझ्याकडनं 19-20 काही झालं तर म्हटलं दिघे साहेबांचे एवढे अनुयायी आहेत, ते नाराज नको व्हायला, ते नको आहे मला. ते म्हणले नाही तू घे करायला सिनेमा, घे म्हणाले करायला सिनेमा. आपल्याला त्यांचे एकच थॉट होता. मला अजून पण आठवतं नंदनवनला बोललेले साहेब की आपल्याला आपले दिघे साहेब जगभरात पोचवायचे. आत्ताच्या युवा पिढीला कळलं पाहिजे की धर्मवीर आनंद दिघे साहेब काय होते, माणूस म्हणून काय होते, नेते म्हणून काय होते, हे आत्ताच्या युवा पिढीला कळलं पाहिजे. आणि जर ते युवा पिढीला कळलं तर आपली शिवसेना अजून मोठी होईल. ह्याच्या मागचा त्यांचा इतका प्रामाणिक थॉट होता. आणि मग मी कामाला लागलो. मला खूप लोकांनी सांगितलं की अरे राजकीय सिनेमा आहे, तू वेडा आहेस का, पैसे जातील, तू पैसे वाया जातील. म्हटलं मी मुळात या सिनेमाकडे राजकीय सिनेमा म्हणून बघतच नाही आहे. मी एका व्यक्तिमत्वाचं व्यक्तिचरित्र समोर आणायचा प्रयत्न करतोय की जे गरजेचं आहे प्रत्येकाला कळणं. हा राजकीय सिनेमा नाहीच आहे. मी आता असं राजकीय काय दाखवलंय, असं काय पॉलिटिक्स दाखवलं मी याच्यात. मी याच्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सामान्य जनतेला ते कशी मदत करायचे, ते प्रत्येक माणसाला कसं ओळखायचे, ते प्रत्येकाला कसा महत्वाकांक्षी बनवायचे, हेच दाखवायचं आहे मला. आणि धर्मवीर भाग 1 याची निर्मिती झाली. यात प्रवीण तरडेंचा पण खूप मोठा हात होता. अरे प्रवीण, मी तुला सांगू का, म्हणजे कदाचित माझे स्टेटमेंट खूप बोल्ड ठरेल किंवा बाकीचे दिग्दर्शक माझ्यावर नाराजही होऊ शकतात, पण मी खरंच सांगतो, प्रवीण तरडेसारखा डेडिकेटेड दिग्दर्शक मी आजपर्यंत बघितलेला नाही. मुळात त्या प्रवीण तरडे नावाच्या दिग्दर्शकाला कुठल्याच गोष्टीचं व्यसन नाही, त्याला गॉसिप केलेलं आवडत नाही, बाकीची लफडी लोची काही नाहीत. त्याचा एकच थॉट, मला तुम्ही पैसे दिलेत त्याला मी न्याय देणार. प्रवीण तरडेंना ह्या सिनेमाच्या निमित्ताने हायेस्ट पेड मराठी डिरेक्टर ठरले होते. खरंही गोष्ट खरं आहे. कारण जनरली सिनेमे होतात आपले मराठी 20-22 दिवसात. या सिनेमाचं शूटिंग 54 दिवस चाललं होतं. आणि नुसतं शूटिंग नाही, त्याच्यावर मोठा रिसर्च होता, लुक टेस्ट होत्या, सगळ्या लुक करेक्ट करायचे होते, सगळं होतं. त्याचं काम मेजर होतं. मी जहाज बांधणार होतो रे, पण कॅप्टन तो होता ना. कॅप्टन महत्वाचा. कॅप्टन कसा तयार केला तुम्ही त्यासाठी, का कॅप्टनने तुम्हाला तयार केलं? नाही, आम्ही एक सिनेमा करत होतो लव सुलभ नावाचा, आणि त्याचं शूट चाललं होतं, पॅकअप झालं. मी एक छोटी शिवसेनेची शाखा आहे त्या शाखेत बसलो होतो, पत्र्याची शाखा, आणि मागे असा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता. आणि खूप पाऊस पडतोय म्हणून प्रवीण पण आला आतमध्ये, आणि म्हटलं चल मी बाय करायला चालू आहे पण पाऊस पण पडतोय खूप, म्हणून बसतो थोडा वेळ. म्हटलं बस. आमच्या जनरल गप्पा चालू झाल्या, आणि तो म्हटला अरे हा फोटो दिघे साहेबांचा का? म्हणला हा फोटो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, नुसतं दिघे साहेबांचा नाही. म्हटलं यांचं व्यक्तिमत्व सॉलिड होतं असं मला कळलं. म्हणलं हा मॅजिकल व्यक्तिमत्व होतं. म्हणलं ये गरीबों का मसीहा था आदमी. म्हटलं अरे यांच्यावर काहीतरी सिनेमाने व्हायला पाहिजे. म्हटलं तू करणार का? म्हटलं कोण प्रोड्यूस करते? म्हटलं मी प्रोड्यूस करतो. तू करणार सिनेमा? म्हटलं करतो. म्हटलं एकच गोष्ट तुला सांगतो, आत्ता या क्षणाला विचारतो, फोटो आहे म्हटलं साहेबांचा, आत्ता हो म्हणून नंतर नाही म्हणायचं नाही. नाही तर आत्ता हो म्हणशील नंतर म्हणशील नाही नाही मी जरा असंच बोललो. तो
तो म्हणला कन्फर्म कन्फर्म मी केला सिनेमा मंगेश, चल. म्हणलं डन डन. पण म्हणलं मला याच्यावर रिसर्च करावा लागेल. म्हणलं तुला काय रिसर्च हवा आहे तो सगळा तुला देतो, माझ्याकडे पण आहे, अदरवाईज पण आपण रिसर्च करूया. म्हणलं कामाला लागू आपण. आता दिग्दर्शक हा ठरला आहे, नट ठरायचा होता, निर्माता ठरला आहे, पण दिग्दर्शक हा ठरला आहे हे सांगणं माझं कर्तव्य होतं साहेबांना, शिंदे साहेबांना. मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे आणि हा आपला सिनेमा डिरेक्ट करतोय. साहेब म्हणाले अरे तो म्हणजे मुळशी पॅटर्नवाला ना. म्हटलं हां. अरे पण त्याला दिघे साहेब कुठे माहिती आहेत, तो कसा काय करणार सिनेमा. दिघे साहेब माहिती असलेला आपला दिग्दर्शक घ्यायला लागेल ना. म्हटलं साहेब असं जर असलं असतं तर म्हणलं इतके सिनेमे येऊन गेले, आज बालगंधर्व येऊन गेला, काशीनाथ घाणेकरांवर सिनेमा येऊन गेला, त्यांच्याबरोबर कुठे दिग्दर्शकांनी कधी दिवस घालवले होते. अभ्यास पूर्णच हे केलं होतं. आणि म्हणलं आम्ही आहोत ना, आम्ही आहोत, तुम्ही आहात, मेन म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे मी दोनदाच भेटलोय म्हटलं दिघे साहेबांना आणि मी सगळ्यांकडनं ऐकलंय, पण तुम्ही त्यांचा सहवास लाभलेला आहे तुम्हाला. म्हणजे चांगला करेल तो. म्हणलं उत्तम करेल तो. ठीक आहे म्हणाले. आणि तिथनं नारळ फुटला. प्रवीणनी अमाऊंट मला सांगितली. मी म्हणला डन, याच्यात एक रुपया पण कमी करणार नाही मी. फक्त म्हणलं प्रवीण माझे दिघे साहेब या सिनेमातनं जगभरात कसे पोहोचतील अशी कलाकृती तू तयार केली पाहिजेस. एक निर्माता म्हणून तर तू होतातच, पण एक अभिनेता म्हणून तुला लोभ नाही झाला की अरे आपण दिघे साहेब करावे किंवा आपण करूया का? लोभ नाही झाला म्हणजे अरे मला अजूनही त्रास होतो. पण कसं आहे माहिती का, माझी लुक टेस्ट पण केली होती. माझी त्याच विद्याधर भट्टे दादांनी लुक टेस्ट केली, ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा लुक तयार केला आहे, जो प्रसार आपल्याला दिसतो. पण कुठेतरी ना एरर दिसायला लागला. प्रवीण बोलला पण मला, अरे तू कर, तू मारून नेशील. म्हणलं नाही नाही तसं नको. उद्या हा सिनेमा आल्यानंतर 100 2 लोक जरी बोलले ना, नाही रे हे नाही दिसत आहे, तर म्हणलं माझा फेल्युअर आहे निर्माता म्हणून. अभिनेता म्हणून ठीक आहे म्हणलं, माझा मोह मला झाला, मी आवरला नाही मोह, मी बोलू शकतो. पण निर्माता म्हणून काय नाही. म्हणलं मला 2% सुद्धा एरर नको आहे, त्यामुळे मी हा रोल करणार नाही. आणि मी तो रोल केला नाही. तोपर्यंत प्रसादची लुक टेस्ट पण झालेली नव्हती. मी नाही म्हणल्यानंतर लुक टेस्ट सुरू झाल्या आणि मग प्रसादला फायनल केलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा संपूर्ण प्रवास आपण त्यात दाखवला होता, पण एका 2.5 तासाच्या सिनेमात तो प्रवास दाखवणं सोपं नव्हतं. मग धर्मवीर 2ची अनाऊन्समेंट झाली आणि आता फायनली ती फिल्म रिलीज होते. पण असं म्हटलं जात आहे तुमच्या बाबतीत की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून दुसरा पार्ट बनवला आहे का, आणि इलेक्शनच्याच धर्तीवर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर इलेक्शनच्या दरम्यान ते सगळं कॅश करण्यासाठी आपण फिल्म घाईघाईत रिलीज करतोय का, असं म्हटलं जातं. त्या ट्रोलर्सना भूमिका सांगण्याचा ट्रोलर्सला चेहरा नसतो. असं ना पहिल्या पार्टच्या वेळेस सुद्धा बोलल्या गेलं. पहिल्या पार्टच्या वेळेला सुद्धा हेच बोलल्या गेलं की हे असं सगळं घडणार होतं म्हणून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 आणला. पण असं अजिबातच नाही आहे. मुक्काम पोस्ट भाग 1 हा ऑलरेडी मागच्या वेळेस सुद्धा 22 एप्रिलला रिलीज होणार होता, पण काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून तो पुढे ढकलला. तेव्हा तर आम्ही घाईघाईत नाही केला. आणि धर्मवीर भाग 1 जेव्हा शूट झाला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, अरे 72 तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे रे, लोकांच्या किस्स्यांचं. आता 72 तासाचं रेकॉर्डिंग मी किती तासात दाखवू. म्हणजे कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या ना धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या. आणि तेव्हाच असं ठरलं, माझं आणि प्रवीणचं डिस्कशन झालं की नाही आपल्याला पार्ट 2 करावंच लागेल मंगेश, कारण 4.5 तासाचं शूट झालं होतं. त्यातला 3 तास तुम्ही फक्त बघितलेत, 1.5 तासाचं करणार काय. आणि त्या 1.5 तासामध्ये असे अनेक छान छान त्यांचे किस्से आहेत किंवा असे छान छान प्रसंग आहेत की ते प्रेक्षकांसमोर यावेच लागणार ते. मग तेव्हाच ठरलं की आपण पार्ट 2 सुद्धा शूट करायचा. आणि त्यावेळेलाच मी तुला अजून पण तुला सांगतो, कुठल्या तरी एका अवॉर्ड फंक्शन होतं तेव्हा प्रवीण मला हे पण बोलला, मंग्या माझी रूपरेषा तयार झाली आहे पार्ट 2ची, काय करायचं काय नाही ते, आणि आपण मागच्या पार्ट 1 मधलं बऱ्यापैकी वापरू शकतो. तेव्हा मी प्रवीणला हे पण म्हणलं होतं, ते जर करेक्ट लागत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठी आपण पार्ट 2 करतोय तर मला इंटरेस्ट नाही. ते सीन ॲप्रोप्रिएट बसत असतील
आणि तुझी स्क्रिप्ट वेगळी होत असेल तर आपण नक्की करूया. त्यामुळे पार्ट 2ची प्रोसेस तेव्हाच सुरू झालेली. कधी पण असं यासाठी पण म्हटलं जातं की जेव्हा आपला टीझर आला तर टीझरमध्ये एक सीन प्रेक्षकांनी पकडला सोशल मीडियावरती की जी ट्रेन रेल्वे ट्रॅकवरून साहेब येत आहेत, मागे सगळ्या महिला बसल्या, मागून एक ट्रेन जाते, तर ती ट्रेन आत्ताची, कारण ज्या काळाचं हे सगळं गोष्ट आहे तेव्हा लोकल अशी नव्हती, तर त्यामुळेच असं म्हणतात की अरे घाईघाईत केला गोष्ट कॅप्चर. तर अजिबात घाईघाईत नाही. हां, फक्त एकच गडबड अशी झाली की जो टीझर कापण्यात आला ना तो त्या तारखेलाच मला करायचा होता, म्हणजे 7 तारखेलाच मला करायचा होता. 7 हे बघ, काही काही गोष्टी इमोशन्सच्या असतात आणि काही काही गोष्टी आपण मानतो. मला कोणीतरी सांगितलं की 7 तारीख चांगली आहे तुझ्या टीझरसाठी. मी ते मानणारा माणूस आहे, मी आस्तिक आहे, एवढं सांगतो तुला. मला सांगितलं 7 तारीख चांगली आहे. आणि 3 तारखेला जेव्हा मी बघितलं, त्या 3 तारखेला खूप गोष्टी त्या टीझरमधले करायच्या राहून गेलेल्या होत्या. म्हणून मी माझ्या टीमला सांगितलं की नाही, मला 7 तारखेला करायचंच आहे, मला 7 तारखेला करायचंच आहे. आणि त्यामध्ये तो टीझर आऊट झाला. पण या निमित्ताने एक गोष्ट कळली मला की मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे, जाणकार आहे. आणि आता मराठी सिनेमाचा प्रेक्षक कुठलाही सिनेमा बघायला जात नाही, त्याचं बारीक लक्ष आहे. त्यामुळे उलट मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नाही आहे. उलट मी धन्यवाद म्हणेन त्यांना की तुम्ही ही चूक माझी दाखवून दिलीत आणि ही चूक तुम्हाला सुधारलेली दिसेल सिनेमामध्ये. मी इमिजिएट टीमला सांगितलं की अरे म्हटलं एवढी मोठी चूक तुमच्या लक्षात कशी नाही आली. त्यांनी पण माझी माफी मागितली, सगळ्या माझ्या टीमने. पण माझी टीम म्हणेल नाही दादा, फायनल जेव्हा आपण फिल्म असेल त्याच्यामध्ये हे सगळं चेंज झालेलं असेल आणि आपण ते चेंज करतो आहोत. पण या निमित्ताने मी खरंच नेटकऱ्यांचे मी आभार मानेन की त्यांनी ही चूक दाखवून दिली. ही चूक आम्ही सुधारतो आहोत, 100% सुधारतो आहोत. आणि या निमित्ताने मला खूप अभिमान वाटला की मराठी सिनेमा खरंच आता म्हणजे मराठी सिनेमा मोठाच आहे, पण तो अजूनही खूप चांगल्या लेवलला जायचे मला हे सगळे चित्र दिसत आहेत. आपण सहजासहजी कोणालाही, कुठल्याही मराठी प्रेक्षकांना, कुठल्याच प्रेक्षकांना सहज घेऊ शकत नाही. त्यामुळे मी उलट त्यांचे आभार मानेन. म्हणजे प्लॅनेट मराठीवरती मोठी अनाउन्समेंट तुम्ही केली आहे की जी चूक टीझरमध्ये झाली ती सुधारून सिनेमात आपल्याला ती सुधारलेली. फक्त नेटकऱ्यांना किंवा ट्रोलकऱ्यांना माझी एकच विनंती आहे. हे बघा, आपल्या भावना असतात, या आपण भावना व्यक्त करत असतो, भावना आपण व्यक्त केल्या पाहिजेत. पण भावना व्यक्त करत असताना ना आपल्या पण घरचे आहेत, आपले पण आई वडील आहेत, आपली पण बहीण आहे, आपला पण भाऊ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे आपल्या घरच्यांना जर समजा तिसऱ्या माणसांनी खूप घाणेरड्या लेवलला जाऊन जर कोणी बोललं, आपल्याला किती त्रास होईल सांगा बरं. सेम आहे, मी पण माणूसच आहे ना. म्हणजे तुम्ही जसे माणूस आहात तसं मी माणूस आहे, किंवा मीच काय, आपण सगळीच माणसं आहोत, देवानी निर्माण केलेली माणसं आहोत. आणि आई वडील बहीण हे सगळे आपली नाती संबंध आहेत ना. आपण जन्माला कोणामुळे येतो? आई वडिलांमुळे येतो. आपल्याला भाऊ बहीण कोणामुळे मिळतात? आई वडिलांमुळे मिळतात. मग आपण त्यांच्याच विषयी बोलणं किती चुकीचं आहे. तुमच्या भावना रास्त असतात, तुम्ही एक्सप्रेस झालाच पाहिजेत. आपण चिडतोच की, आपल्या मनासारखं झालं नाही, चुकीचं दिसलं की आपण चिडतो, आणि चिडणं चुकीचं नाही आहे. पण अशा पद्धतीनं चिडणं, घाणघाण बोलणं हे खूप चुकीचं आहे आणि असं नाही करायला पाहिजे. किंवा जे कोणी त्यांना करायला सांगत असतील त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की आपली फॅमिली आहे. आपल्या फॅमिलीत सुद्धा आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत. पण ठीक आहे, आता तो प्रत्येकाचा थॉट आहे. पण मला हे सांगावं वाटत होतं, मी या माध्यमातून सांगितलं. कदाचित याच्यावर सुद्धा ट्रोल होईल, पण ट्रोलरचा चेहरा नसतो, आपण ट्रोलरला चेहराच नसतो. पण तरीसुद्धा मी त्यांनाही सांगेन की तुम्ही ट्रोल करत असताना थोडंसं जपून करा, एवढीच विनंती आहे. आणि तुमच्या विनंतीला नाही, उलट मी म्हणेन तुम्ही जे सांगितलं मला ते फार बरं झालं. त्या निमित्ताने मला माझी चूक कळली आणि ती चूक मी सुधारतोय. धन्यवाद. मंगेशदा, मराठी चित्रपट, नाटक, मालिका तिघं माध्यमात तुझं नाणं चोख तू वाजवलंस. पण एका तू साऊथ आफ्रिकन सिनेमात पण काम केलं, फ्री स्ट्रेट. आणि आपण म्हटलं तर आपलं इंग्लिश आपल्याला कसं काय ही फिल्म तुझ्याकडे आली, तू कसं काय त्याला अप्रोच झालास? अरे डेंजर कार्यक्रम सगळा. इंग्लिश म्हणजे आता काय, इंग्लिशचं माझं जरा दुश्मनीच आहे तशी.
माझा खेळ मांडला सिनेमाचा तिथे एका फेस्टिवलमध्ये शो होता. तिथल्या एका दिग्दर्शकाने ते माझं काम बघितलं आणि तिथे जे ऑर्गनायझर होते राजीव दादा आमचे, त्यांना सांगितलं की मला हा ॲक्टर माझ्या सिनेमासाठी पाहिजे. राजूदांनी त्याला सांगितलं की त्यांना म्हणजे तो ॲक्टर म्हणून चांगला आहे, काय वाद नाही, पण इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्याचा. ठरले नाही म्हणजे मला तर तेच पाहिजे. आता मला फोन आला त्या डिरेक्टरचा, सलास-दी जागर असं त्या डिरेक्टरांचं नाव. आणि मला तो फोन आल्यानं आधी तर मी बघितला, तो इंटरनॅशनल कॉल होता, 2दा-3दा कट केला. नंतर म्हटलं बघूया, सतत करतोय म्हणजे कोणीतरी असेल. नाही सॉरी, त्याच्यानंतर राजूदांचा मला फोन आला, अरे तो सलास-दी जागर तुला कॉल करतात डिरेक्टर, तू फोन उचलला त्यांचा. अच्छा म्हणलं उचलतो. मी फोन उचलला. आता ते इंग्लिशमध्ये सुरू झाले. बरं इथलं इंग्लिश आपल्याला हा क्या वॉट असं म्हणून तरी आपण ऐकतो. तिथे त्याला काय बोलू मी वॉट आणि ते त्यांचं सुरू झालं फ्लुएंट एकदम. मला काहीच काय म्हटलं जस्ट मिनिट असं म्हणून फोन कट केला आणि त्या राजूदारांना फोन केला. म्हटलं अहो ते जे बोलतायत ते मला अजिबात कळत नाही आहे. म्हटलं मी त्यांच्याशी काय बोलू, तर म्हणाले बोल ना. म्हटलं नाही मला काही कळतच नाही, ते काय बोलतं मला लक्षातच येत नाही आहे. काय करता येईल म्हटलं थांबा 2 मिनटं. मी म्हटलं त्यांना सांगा एक 10 मिनिटांनी कॉल करायला मला परत. मग माझा एक मित्र बाजूला राहायचा शशी करंदीकर म्हणून, तू ओळखत असशील शशी करंदीकरला. त्याच्याकडे गेलो. म्हटलं शशी दादा असं असं मला एक फोन येतोय, ते काय बोलतात मला कळत नाही, जरा बघ तू बोल त्यांच्याशी. थोडं आला त्यांचा फोन. मग शशीदा बोलला त्यांच्याशी. शशीदाने फोन ठेवला. मला अरे वेड्या, तुला एका इंटरनॅशनल इंग्लिश फिल्मसाठी बोलवत आहेत ते ॲज अन ॲक्टर म्हणून, वेडा आहेस का तू. म्हटलं अरे काय तू त्यांना सांग जमणार नाही, तोंडार पडत मी. आणि म्हटलं तो सिनेमा रिलीज होणार, लोक हसतील म्हटलं माझ्यावर. म्हटलं अरे मंगा ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तेवढ्यात राजूदांचा परत फोन आला की अरे तू झालं का बोलणं. म्हटलं माझं झालं आहे बोलणं, पण ते सिनेमा शक्य नाही आहे, इकडेच बरं आहे मी आनंदी मराठी सिनेमा. ते म्हटलं अरे इंग्लिश फिल्म आहे, इंटरनॅशनल लेवलचं तुला हे कव्हरेज मिळणार आहे, वेडा आहेस का तू. म्हटलं नाही मला नाही जमणार ते. असे बरेच 2-4 दिवस गेले असतील. परत त्यांचा फोन आला त्या सलास-दी जागरचा. नाही त्यांनी SMS पाठवला, अमुक आणि आय वॉन्ट म्हणजे तूच मला पाहिजे या सिनेमाला, बाकी कोणीच नाही. म्हटलं आयला तर परेशानी झाली राव ही. म्हटलं मराठी सिनेमासाठी मागे लागत नाही या नटाच्या, इंटरनॅशनल फिल्मसाठी मागे लागायला लागेल. म्हटलं काय करूया. मी त्यांना SMS केला की प्लीज सेंड मी स्क्रिप्ट ऑन माय मेल ID. मग त्यांना मेल ID पाठवला. त्यांनी स्क्रिप्ट पाठवलं. स्क्रिप्ट बघितलं, त्याच्या मारी एक पान वाचायलाच चालेल ना 15-20 मिनटं. म्हटलं हे शक्य नाही आपल्याला. पण काय कोणास ठाऊक मला असं झालं की यार आपण घाबरतोय का. आपण तर ॲक्टर आहोत ना. हो. आणि ॲक्टरला लँग्वेज बॅरियर नसतं, आपण घाबरतोय कशासाठी. एक काम करूया म्हटलं आपण ट्राय करूया. मी स्क्रिप्ट शशीदादाकडे दिली. त्याला म्हटलं तू एक काम कर, याच्यामध्ये माझे जेवढे डायलॉग आहेत ना तेवढेच फक्त मला लिहून दे, बाकी मला कोणाचेच देऊ नको. ते सगळे लिहून दिले. मी ते 10वीच्या परीक्षेत जसा आपण अभ्यास करतो तसे पाठ केले चोख. त्याला म्हणून दाखवले. त्यांनी ॲक्सेंट मला सांगितला. ते रेकॉर्ड करून मी त्या सलास-दी जागरांना पाठवलं. त्याचा 10व्या मिनिटाला मला फोन आला की जो तयारच नव्हता त्याची एवढी तयारी पाहून मला कॉन्फिडन्स आला की तू रोल चोख करशील. म्हणजे इतका सुंदर रोल माझ्याकडनं तो झाला की तिकडच्या सगळ्या पेपरमध्ये असं छापून आलं की हा नट कदाचित साऊथ आफ्रिकेमध्येच राहत असावा, भारतीय. ही खूप मोठी तुझ्यासाठी पोचपावती म्हणावी ना. येस. करिअरचा तुझा असा कुठला टर्निंग पॉईंट ठरला, कारण खूप अप्रतिम सिनेमे तुझे आलेत. बरं प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की अरे हा सिनेमा बेस्ट आहे, याच्यानंतर आपलं एक वेगळा टर्निंग पॉईंट घेईल, पण असं झालं नाही. त्यातलाच एक अल्बेला, त्यात विद्या बालन पण होती. असं खूप जोरात त्याचं प्रमोशन झालं होतं, त्याचं कॅम्पेन पण खूप उत्तम झालं होतं, पण तरीसुद्धा त्याचा फायदा असा काही झाला नाही किंवा सिनेमाला पण खूप काही बॉक्स ऑफिसवर यश गाठता आलं नाही. त्याच्यानंतर आता तू विविधांगी भूमिका करतोयस, त्यातले पण बरेच सिनेमे असे आहेत की अरे आता बरोबर आहे. पण मग असा कुठला टर्निंग पॉईंट ठरला की त्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना की आयुष्य एकदम वेगळा वळण घेतं, की आपण समजा एका रस्त्यावरून चाललो असेल आणि असं काही येतं की आपण तो रस्ता बदलतो आणि त्या रस्त्यावरती आपल्याला यश दिसू लागतं,
तर हा असा कुठला टर्निंग पॉईंट ठरला? मला असं वाटत होतं की टर्निंग पॉईंट माझ्या मी अभिनय केलेल्या सिनेमांमुळे माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येईल, पण तसं न होता मी निर्मिती केलेल्या सिनेमानंतर माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला असं मला वाटतं. म्हणजे एक खेळ मांडल्याच्या वेळेस सुद्धा मला खूप वाटलं होतं, एक अलबेलाच्या वेळेस मला खूप वाटलं. मी ते 2 सिनेमे का म्हणतो सतत, कारण मला माहिती आहे त्यातलं पोटेन्शियल काय होतं. माझे सगळेच सिनेमे चांगले होते, नो डाऊट. मी केलेले सगळे सिनेमे चांगले होते, पण त्या 2 सिनेमांमधलं मला पोटेन्शियल माहिती होतं की हा सिनेमा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरेल, पण नाही ठरला. त्याची खूप कारणं आहेत जी मला दिसतात, कदाचित ती समोरच्याला नसतील पण दिसत, पण ती मला दिसतात. खूप कारण आहेत, आपण त्या कारणांवर नको जाऊया. त्यातलं गडबाजी असू शकतं? नाही, त्या कारणांवरच नाही जायचं आपल्याला. ओके. कारण कसं आहे माहिती का, मी कारण सांगणार, समोरचा माणूस म्हणणार असं नाहीच, आणि वाद निर्माण होणार. मला वाद घालायला अजिबात आवडत नाहीत, आणि वाद घालायचे असतील तर ऑथेंटिक मुद्द्यावर मला वाद घालायला आवडतात. म्हणजे समोरचा माणूस पण हे म्हणणारा असावा, हो रे तेव्हा चूक झाली, ओके डन. पण समोरचा माणूस नाही 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 तसंच घडलंच नाही, ते खोटं होतं, तर मग कशाला वाद घालायचा आणि आपली एनर्जी वेस्ट करायची. खूप काम करायचं आपल्याला आयुष्यात. अजून अभिनेता होणं सोपं होतं का निर्माता? कारण सध्या आपण जर का बघितलं मराठी इंडस्ट्रीत, निर्माता म्हणून टिकून राहणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि धर्मवीर नंतर धर्मवीर 2 आणि अजून बऱ्याच प्रोजेक्ट तुमच्या पाईपलाईनमध्ये आहेत. तर एक अभिनेता म्हणून तुम्ही एक बाजू बघितली इंडस्ट्रीची, निर्माता म्हणून दुसरी बघतात, तर सोपं काय? हे दोन्ही गोष्टी सोप्या नाही आहेत. अभिनय करणंही सोपं नाही आहे, निर्मिती करणंही सोपं नाही आहे. फक्त अभिनय करत असताना तुम्ही एकटे असता, निर्मिती करत असताना तुमचा क्रू अख्खा असतो. अभिनय करत असताना तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं की मी किती उत्तम अभिनेता आहे, पण निर्मिती करत असताना तुम्हाला त्या सगळ्या क्रू मेंबर्सला सुद्धा सांभाळून, म्हणजे नुसतं सांभाळायचं नसतं, तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागत असतं. म्हणजे उदाहरण तुला द्यायचं झालं तर फक्त एक गोष्ट अशी आहे की अभिनेता म्हणून मी खूप वर्ष काम केल्यामुळे अभिनेत्याला काय त्रास होतो एखाद्या निर्मात्याकडनं ते मला माहिती असल्यामुळे मी जेव्हा निर्मिती सुरू केली तेव्हा पहिला माझा पॉईंट हा होता, माझ्या ग्रुपमधल्या कुठल्याही अभिनेत्याला कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे माझ्याकडून. त्याने करून घेतलं तर तो गोष्ट वेगळी. म्हणजे मी त्याला जर सांगितलं की तू ही गाडी चालली आहे पुण्याला, तुला गाडी दिली पुण्याला, आणि तो जर म्हणाला नाही मला सेपरेटच गाडी पाहिजे, तर हा त्याने करून घेतलेला त्रास आहे. ओके. पण मी जर त्याला म्हणलं की 2 जण या गाडीत जात आहेत, 2 मागे बसलेत, तू पुढे बस, गाडी तुला पुण्यापर्यंत सोडेल, तर ही मी त्याची केलेली सोय आहे. त्याचा त्रास कमी करायचा केलेला मी प्रयत्न आहे. पण तो जर म्हणाला की नाही मला सिंगल गाडी पाहिजे, तर तो त्रास त्याचा वाढवून घेतोय. पण मी माझ्या सगळ्या प्रोडक्शनलाही सांगितलेलं, जेवण उत्तम, वाहतूक व्यवस्था उत्तम, राहण्याची व्यवस्था उत्तम, आणि वेळेवर पैसे आपल्याला सगळ्यांना द्यायचे. आणि मी हे सगळं केलं असं मला वाटतं. कोणाचे पैसे द्यायचे राहून गेले असतील चुकून, त्याने मला आत्ताही सांगावं, मी त्याची शहनिशा करेन आणि ते पैसे परत देईन. पण हे सगळं करत असताना मला क्रू मेंबर्सनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे 10 रुपये घेणाऱ्या नटाने पण तू किती देतोस आत्ता मला, देऊन टाक चल. म्हणून धर्मवीर 1 उभा राहिला, सक्सेसफुल झाला, आणि म्हणून मला धर्मवीर 2 करता आला. शेवटचा प्रश्न, आपले महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत तुझे खूप संबंध चांगले आहेत. हो. असं म्हणतात की त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तू त्या खूप जवळून अनुभवल्या आहेस. आणि एक दबक्यावादात चर्चा अशी पण सुरू आहे की धर्मवीर 2 हा शिंदे साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आला आहे. तर मला एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या चर्चांबद्दल आणि तुझे साहेबांसोबत असलेल्या संबंधांबद्दल आम्हाला. हे बघ, साहेबांची माझी ओळख 2008 साली झाली. 2008 साली एक योग असा आला आणि त्या योगायोगाने त्यांची माझी ओळख झाली. तिथनं आमच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांचा स्वभाव मला यासाठी आवडायला लागला की रोकटोक, हे काम करायचं, हे काम करायचं आहे. त्यात जातीपाती की नाही, जातीभेद नाही, काय नाही, लहान मोठा काय नाही. हा माणूस माझ्याकडे आला, याला मदत मला करायची, मदत झाली, मोकळे झालं, संपलं. इतकं स्ट्रेट फॉरवर्ड शिंदेसाहेब आहेत. तेव्हापासून माझी त्यांची ओळख झाली. आता हे बघ, एखादी व्यक्ती
मला सांग, आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती येत असतात, त्यातल्या एखाद्या व्यक्तीवर आपण अटॅच होत असतो. त्यात स्वार्थ कशासाठी असायला पाहिजे? काही गरजच नाही ना. मला ती व्यक्ती आवडली, मला त्या व्यक्तीबरोबर बोलायला आवडतं, मी त्या व्यक्तीवर कॅरी ऑन करणार. त्या व्यक्तीचा सहवास आवडणं किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव आवडण्यात चूक काहीच नाही आहे. बरोबर. 2008 पासून मी त्यांच्याबरोबर आहे सतत. मग नंतर त्यांचं इलेक्शन यायचं, मग इलेक्शनचं आम्ही कॅम्पेन करायचो, मी आणि विजू माने. बरोबर. त्यांच्या ॲड्स करणे किंवा त्यांची पब्लिसिटी करणे, त्यांचे पोस्टर डिझाईन करणे, हे काम आम्ही करत गाणं पण केलं त्यांच्यावर. त्यांच्या गाणी करायची. त्यांचा वाढदिवस आला की त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं. एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी जसं करतो तसं आम्ही करायचो. आणि ते मला मित्रच मानायचे. म्हणजे मला एक प्रसंग आजही आठवतो. मी त्यांना त्यांचं पोस्टर गिफ्ट द्यायला गेलो होतो. मी पोस्टर त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांना मी नमस्कार करायला गेलो. ते म्हणाले, अरे नमस्कार नाही करायचा, आपण मित्रासारखे आहोत, आपण मित्र आहोत आणि तुम्ही कलाकार आहात, असा नमस्कार नाही करायचा. आता एवढ्या मी माझं स्टेटमेंट आहे, म्हणजे एक नाही 100 हृदयाचा आणि एका शरीराचा माणूस कोण असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. 24 तास काम करणारा माणूस. हो हो हो. आणि त्यांचं ब्रँडिंग करायची गरजच नाही रे. तमाम जनतेला दिसतं महाराष्ट्रातल्या की ते किती मनापासून काम करतात. व्यक्ती महत्त्वाचं आहे आपल्याला. हो. मला राजकारण कळत नाही, पण मला व्यक्ती कळतो. थँक्यू मंगेशदा, भरभरून बोललास. आणि आम्हाला पण उत्सुकता आहे धर्मवीर 2ची, कारण पहिल्या भागात ज्या बाजू धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आम्ही बघितल्या नव्हत्या त्या दुसऱ्या भागात बघायला मिळतील अशी आशा आहे. नक्की. आणि मी सांगतो, धर्मवीर 2 9 ऑगस्टला रिलीज होतोय, 9 ऑगस्ट 2024ला. हा सिनेमा बघितल्यानंतर खूप लोकांना असं वाटेल की यार क्या बात आहे, काय सिनेमा आहे हा, किंवा किती खरं मांडलेलं आहे सगळं, किंवा दिघे साहेब आज खरंच असले असते तर अजून काय काय घडलं असतं. थँक्यू. एक छोटीशी भेट आहे आमच्याकडनं तुम्हाला. आमचे गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी दालन, त्यांच्याकडनं एक छोटीशी भेट. उघडून बघू शकता. हो ना. वाह, क्या बात आहे. त्यांचे परफ्यूम खूप वा वा वा, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. त्यांचे परफ्यूम ग्रेट आहेत आणि मला परफ्यूम खूप आवडतो. वा, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. सो वेल, मी कपिल देशपांडे आजच्या आपल्या चला बसण्याच्या भागात इथेच थांबतोय. पुढच्या भागात असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासोबत असणार आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.